ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सौराष्ट्रैकोमनाथांच श्रीशल्यमल्लिकार्जुनं उज्जन्यमहाकाल ओंकारममलेश्वरं परल्यावैजनाथांच दाकिन्या भीमाशंकरं सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावणे वारण्यशातु विश्वेश त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदार कृष्णेशं शिवालये इति 12 ज्योतिर्लिंगानि. ओम नमो नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि. शान्ताकारं भुजङ्गशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिः अर्ध्यानगम्य वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुता तुन्वन्ति देवे तवैर्वेदे काङ्गपदक्रमोपनिषदं गायन्ति यमकामगा ध्यानावस्थि तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्तं न विदुः पुराकुरगणा. देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः. ओम. कालपर्यंत आपण 8व्या अध्यायापर्यंत निरूपण पाहिलेलं आहे. आता यानंतर आपण 9व्या अध्यायाचं सुरुवात करूया. 9व्या अध्यायाची सुरुवात भगवंताच्या श्लोकापासूनच होते. या श्लोकात भगवंत म्हणत आहेत की इदं तुते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्ष्यसे शुभात्. आपण 9व्या अध्यायामध्ये विषय कोणता पाहणार आहोत? विज्ञानसहित ज्ञान काय आहे. 7व्या अध्याय जो होता ज्ञान विज्ञान योग अध्याय होता. त्यानंतर 8व्या अध्यायाचा विषय जो होता तो अक्षर ब्रह्मयोग अध्याय. त्यामध्ये अक्षर म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, आदियज्ञ म्हणजे काय, त्याच्यानंतर बाकीचे पूर्ण 7 म्हणजे या शरीरामध्ये मी आदियज्ञ कोण आहे, त्याच्यानंतर आदिभूत कोणाला म्हणतात, अशा 7 प्रश्नाची उत्तरे पाहिली. मग तो विषय करण्यासाठी म्हणून 7व्या अध्यायामध्ये जो विषय चालू झाला होता ज्ञान आणि विज्ञान या दोन्हींचं, तो विषय मध्येच खंडित झाला होता. ज्यामुळं की अक्षर ब्रह्मयोगांचं वर्णन जे 8व्या अध्यायात आलं आहे त्यामुळे खंडित झाला होता. म्हणून तोच विषय पुढे येते 9व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण पुढे चालू करतात. तर हा विषय सांगताना भगवंत म्हणतात की दोषदृष्टीरहित अशा तुला भक्ताला हे अतिशय गोपनीय विज्ञानसहित ज्ञान पुन्हा नीटपणे सांगतो. ते जाणल्याने ते दुःखरूप संसारापासून मुक्त होशील. भगवंत म्हणत आहे की तू कसं आहे तर दोषदृष्टीरहित आहे. अर्जुनाचं वैशिष्ट्य होतं, अर्जुन हे जे होते भगवान श्रीकृष्णांचे निश्चिम भक्त होते आणि मित्रही होते. म्हणून अर्जुनाला भगवंतानी दोषदृष्टीरहित असं म्हटलेलं आहे. मग आका भक्त दोन्हीही त्याच्यामध्ये होते, एक तर मित्र पण होता आणि भक्त पण होता. म्हणून त्याला ज्ञान विज्ञान जे होतं ते सांगायला 7व्या अध्यायामध्ये सुरुवात केली होती. तो विषय खंडित झाल्याने परत आता या 9व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासूनच हे विज्ञान जे आहे ते सांगायला भगवान श्रीकृष्ण सुरुवात करत आहेत. मग आता विज्ञानचा हा दुसऱ्या श्लोकामध्ये विज्ञानाबद्दल भगवंत म्हणतात की राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमोत्तमम् प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं चरतुं व्ययम्. हे विज्ञानसहित ज्ञान सर्व विद्यांचा राजा, सर्व गुप्त गोष्टीचा राजा, अतिशय पवित्र, अतिशय उत्तम, प्रत्यक्ष फळ देणारे, धर्मयुक्त साधन
करण्यात फार सोपे आणि अविनाशी आहे. आता या विज्ञानकहित ज्ञान जे आहे याच्याविषयी भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. हे काय आहे? विज्ञानकहित ज्ञान म्हणजे सर्व विद्याचा राजा आहे. हे तत्त्वज्ञानामध्ये पण जे ज्ञान आहे त्या ज्ञानामधील हे राजा असं ज्ञान आहे. विज्ञान, ज्ञान, विज्ञान हे दोन आहेत. आणि आता विज्ञानकहित ज्ञान म्हणजे ज्ञान काय आहे? सर्व ब्रह्मांडामध्ये भगवंत आहेत हे म्हणजे ज्ञान आहे. म्हणजे पंचमहाभूतांचं सृष्टी बनलेली आहे, परंतु पंचमहाभूताची सृष्टी हे सुद्धा त्रिगुणापासून बनलेली आहे. आणि त्रिगुण हे जे आहेत ते भगवंतापासून उत्पन्न झाले आहेत. म्हणजे थोडक्यात सर्व ब्रह्मांडामध्ये हे भगवंतच आहेत. हे जे आहे ते ज्ञान आहे. मग आता विज्ञान काय? विज्ञान म्हणजे काय? तर तेच भगवंत जे आहेत आपल्या सर्व भूतमात्रांच्या शरीरामध्ये विद्यमान आहेत. तेच भगवंत कशाच्या रूपाने? जीवात्म्याच्या रूपाने, क्षेत्रज्ञ जीवात्म्याच्या रूपाने, किंवा त्यालाच पुरुष जीवात्मा असंही म्हटलेले आहेत. तर अशा प्रकारे किंवा त्यालाच म्हटलेले आहेत पराप्रकृती. तर अशा विविध नावाने एकाच जीवात्म्याला वर्णन केलेले आहे. तर हे जे जाणणं आहे हे जाणणं म्हणजे विज्ञानकहित ज्ञान जाणणं. म्हणजे भगवंताचाच अंश आपल्याही शरीरात आहेत आणि सर्व भूतमात्रांच्याही शरीरात आहेत. असं जे जाणणं ते जाणणं म्हणजेच विज्ञानकहित ज्ञान आहे. त्याला विज्ञानकहित ज्ञान म्हणतात. मग असं हे जे ज्ञान आहे एकदा जाणलं विज्ञानकहित ज्ञान ते फक्त एकदा जाणलं जातं. त्याच्यामुळे जाणल्यामुळे हे कसं आहे? पवित्र आहे. म्हणजे हे कधीच म्लेच्छ म्हणजे घाण कधीच होत नाही आहे, म्हणून हे पवित्र आहे. तसंच कसं आहे? हे ज्ञान विज्ञानकहित ज्ञान अतिशय उत्तम आहे. त्याच्यानंतर हे ज्ञान जे आहे ते प्रत्यक्ष फळ देणार आहे. त्याच्यानंतर हे धर्मयुक्त आहे. अशा प्रकारे हे असल्यामुळं हे ज्ञान जे आहे ते सर्वांसाठी एकदम सोपं आहे घेण्याकरिता. आणि ह्या ज्ञानाचं फळ म्हणजे काय? अविनाशी भगवंतांची प्राप्ती. असं ह्या विज्ञानकहित ज्ञानाचं फळ आहे. म्हणजे आपण विज्ञानकहित ज्ञान जर प्राप्त करून घेतलो त्याचं फळ काय आहे? तर अविनाशी भगवंतांची प्राप्ती होणं हे ह्या विज्ञानकहित ज्ञानाचं फळ आहे. म्हणून भगवंत म्हणतात की हे विज्ञानकहित ज्ञान अर्जुना तू प्राप्त करून घे असं अर्जुनाला सांगत आहेत. म्हणजेच अर्जुनाच्या योगे भगवद्गीतेच्या रूपानं हे सर्व आपल्या मनुष्यमात्रांनाच उपदेश आहे की तुम्ही मनुष्यमात्र हे विज्ञानकहित ज्ञान तुम्ही जाणून घ्या. आता याच पुढे ज्यांचं ह्या ज्ञानावर श्रद्धा नाही आणि श्रद्धा आहे यांच्याविषयी भगवंत सांगत आहेत. Time for music. अश्रद्धानः पुरुषा धर्मस्यास्य परन्तपा अप्राप्य मां निर्वर्तन्ते मृत्यु संसारवर्तमनि. आता भगवान सांगत आहेत की हे परंतपा, या वर सांगितलेल्या धर्मावर श्रद्धा नसलेले मनुष्य मला प्राप्त न होता या मृत्यूरूप संसार चक्रात फिरत राहतात. यांना अर्जुनाला परमतपा म्हणले. म्हणजे परमप्रतापी आणि परमतपस्वी असे हे अर्जुन होते, म्हणून त्यांना परमतप असं अर्जुनाला बोलले भगवंतांनी. आणि याच्या पुढे काय सांगत आहेत? तर सांगत आहेत की तू जो आहे हे विज्ञानकहित ज्ञान जाणून घेतला तर कधी जाणून घेतला? तुझी जर श्रद्धा असेल तर तू जाणून घेशील. परंतु ज्यांची श्रद्धाच नाही, ते श्रद्धा ज्यांची नाही ते लोक मात्र हे ज्ञान जाणून घ्यायची इच्छाही ठेवत नाहीत आणि त्यांना प्राप्त पण होत नाही. मग त्यांना काय प्राप्त होतं? जे हे विज्ञानकहित ज्ञान प्राप्त करून घेतात ते ह्या अविनाशी भगवंताला प्राप्त होतात. परंतु जे ह्या विज्ञानकहित ज्ञानाला प्राप्त करत नाहीत, करून घेत नाहीत, त्यांना मग काय होतं? ते पूर्णपणे पुन्हा पुन्हा या संसार चक्रालाच प्राप्त करतात. म्हणून भगवंतांनी सांगितलेलं आहे की तू विज्ञानकहित ज्ञान याची प्राप्ती करून घे, म्हणजे तू पुन्हा पुन्हा ह्या जन्म मरण चक्र परंपरेला प्राप्त होणार नाही. आणि जे मनुष्य हे विज्ञानकहित ज्ञान प्राप्त करून घेत नाहीत ते मात्र या जन्म मरण चक्र परंपरेमध्ये कायमस्वरूपी अडकून पडतात आणि ये जा करत राहतात. असं भगवंतांचं या श्लोकामध्ये सांगणं आहे. आता यापुढील श्लोकात भगवंत म्हणत आहेत की मया
तदमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थितः. आता भगवंत म्हणतात की जसे पाण्याने बर्फ पूर्णपणे भरलेले असते तसे मी निराकार परमात्म्याने हे सर्व जग पूर्ण व्यापलेले आहे. तसेच सर्व भूते माझ्यामध्ये संकल्पाच्या आधारावर राहिलेली आहेत, पण वास्तविक मी त्यांच्यामध्ये राहिलेलो नाही. आता भगवंत सांगत आहेत की जसं बर्फ आहे. बर्फ म्हणजे काय? बर्फ म्हणजे पाण्याचा गोळाच आहे, जे की शीत तापमानाला अति कमी तापमानाला त्याचा त्या पाण्याचा गोळा झालेला आहे, त्यालाच बर्फ म्हणतात. त्याच प्रकारे भगवंत सांगत आहेत की हे ब्रह्मांड जे आहे, हे संपूर्ण भूतमात्रे जे आहेत, हे भूतमात्रांच्या रूपाने कल्पितच आहेत, परंतु खरं काय आहे त्यांच्यामध्ये मी निराकार रूपाने मीच त्यांच्या ठिकाणी बसलेला आहे. म्हणजे ब्रह्मांड म्हणून जे काही आहे त्याच्यामध्ये निराकार रूपाने फक्त भगवंतच आहेत. आणि त्या प्रकारे तसंच पुढे काय, सर्व ब्रह्मांडामधील जे काही भूतमात्रे आहेत, म्हणजे सर्व मनुष्य शरीर आहेत, प्राणी शरीर आहेत, वनस्पती शरीर आहेत, हे सर्व कुठे आहेत? भगवंताच्या संकल्पावरच आधारित आहेत. आता ते आहेत म्हणजे कुठे आहेत ते? या ब्रह्मांडामध्ये. म्हणजे कुणापासून उत्पन्न झालेले आहेत? पंचमहाभूतापासून. आणि पंचमहाभूते कुणापासून उत्पन्न झालेले आहेत? भगवंतापासून. म्हणजे थोडक्यात निराकार रूपाने सर्वांच्या ठिकाणी हे एकमात्र भगवंतच ते निराकार रूपाने बसलेले आहेत, असं या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेले. या पुढील 5व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणत आहेत की न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमहेश्वरम् भूतभ्रन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः. ती सर्व भूते माझ्या ठिकाणी राहिलेली नाहीत, परंतु माझी ईश्वरी योगशक्ती पहा की भूतांना उत्पन्न करणारा व त्यांचे धारण पोषण करणारा असूनही माझा आत्मा वास्तविकपणे भूतांच्या ठिकाणी राहिलेला नाही. आता भगवान श्रीकृष्ण याच्यामध्ये या श्लोकामध्ये सांगत आहेत की हे सर्व ब्रह्मांडामध्ये भूतमात्र जे उत्पन्न झालेले आहेत ते उत्पन्न होतात आणि नष्ट होतात. म्हणून त्यांच्या शरीराच्या ठिकाणी मी नाही तर माझी माया आहे, परंतु त्यांच्या अंतरात्म्यामध्ये किंवा त्यांच्या हृदयामध्ये जो आहे तो म्हणजे मीच आहे. मात्र त्यांच्या शरीरामध्ये मी आहे, परंतु वेगळ्या रूपाने आहे. म्हणजे जो की नष्ट होणारं जे शरीर आहे त्या रूपाने, जे की शरीर पंचमहाभूतापासून बनलेलं आहे आणि मायापासून बनलेलं आहे. आणि ते प्रलयकाली ती माया जी आहे ती भगवंतामध्ये विलीन होते. म्हणून भगवंतांनी काय सांगितलेले, त्या शरीरामध्ये जे आहे ते शरीराच्या मध्ये आदियज्ञ रूपानं किंवा जीवात्मा रूपानं किंवा क्षेत्रज्ञ रूपानं किंवा पुरुष रूपानं हे मी आहे, परंतु ते शरीर रूपानं मात्र मी नाही. तर शरीर रूपानं जे आहे ते पंचमहाभूते आहेत आणि माया आहे. ते पण मायामध्ये जर विलीन झाले तर माया सर्व शेवटी म्हणजे कधी प्रलयकाळी माया ही भगवंतामध्ये विलीन होते, तोपर्यंत नाही. म्हणून तोपर्यंत जे हे सर्व शरीर आहेत ते कुणाचे? पंचमहाभूताचे आहेत किंवा मायेचे आहेत. म्हणून त्या शरीरामधील आत्मा मी आहे, परंतु शरीर मी त्यावेळेला नाही, असं म्हणणं भगवंताचं आहे. म्हणून भगवंत काय सांगतात की हे जे शरीर आहे ते तुम्ही नाही आणि मी पण नाही हे जाणून घेऊन तुम्ही तुमच्या हृदयामध्ये जो बसलेला मी आहे त्याला जाणून घ्या, असं भगवंतांचं सांगणं आहे. बरं, हे आता कसं आहे याच्यासाठी एक आकाशाचं उदाहरण देऊन भगवंत सांगत आहेत की यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्र गो महान् तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय. जखा आकाशापासून उत्पन्न होऊन सर्वत्र फिरणारा महान वायू नेहमी आकाशातच राहतो, त्याचप्रमाणे माझ्या संकल्पाने उत्पन्न झाल्यामुळे सर्व भूते माझ्यातच राहतात असे तू समज. आता आकाशामध्ये सगळीकडे वायू आहे. वायू जो आहे, वायूला दुसरं स्थान आहे का?
वायूला फक्त एकच स्थान आहे. कोणतं? आकाश. आणि आकाशाला स्थान कोणतं आहे? निर्गुण निराकार परमात्मा. हे जे आकाशामध्ये बसलेले आहेत. निर्गुण निराकार परमात्मा हे कुठे आहेत? निर्गुण निराकार परमात्म्यामध्ये आकाश महाभूत आहे आणि सगळीकडे निर्गुण निराकार परमात्मा विद्यमानच आहेत. मग आता हा वायू जो आहे आकाशामध्ये तो फिरत राहतो. आकाशाला दुसरं म्हणजे आकाशाशिवाय वायूला दुसरं काही स्थान नाही. त्याचप्रमाणे हे संपूर्ण भूतमात्रे जे आहेत हे कुठे उत्पन्न झालेले आहेत? हे या भगवंताच्या ठिकाणी म्हणजे मायेमध्येच उत्पन्न झालेले आहेत आणि मायेमध्येच नष्ट होतात. म्हणून खरं पाहिलं तर निर्गुण निराकार परमात्मा हेच जे आहे सर्व ब्रह्मांडाला किंवा आकाश महाभूताला आणि संपूर्ण भूताला कामावून घेतलेलं आहे. म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड, संपूर्ण मनुष्य शरीरे, संपूर्ण भूतमात्रांची शरीरे हे सर्व कुठे राहतात? हे पूर्णपणे भगवंतांच्या निर्गुण निराकार स्वरूपातच विद्यमान आहेत. हेच या श्लोकामध्ये भगवंतांचं सांगणं आहे. आता या पुढील श्लोकामध्ये भगवंत म्हणत आहेत की सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामेकाम् कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्. आता या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत की हे अर्जुना, कल्पाच्या शेवटी सर्व भूते माझ्या प्रकृतीत विलीन होतात आणि कल्पाच्या आरंभी त्यांना मी पुन्हा उत्पन्न करतो. कल्पाच्या शेवटी म्हणजे प्रलयकाळी काय होतं? सर्व ब्रह्मांडातील सर्वच जीवात्मे जे आहेत ते भगवंतामध्ये म्हणजे त्यांचे स्वभाव म्हणजे त्यांचा सूक्ष्म देह जे आहे ते कुठे विलीन होतात? प्रकृतीत विलीन होतात. म्हणजे काल आपण विषय पाहिला होता ब्रह्मदेवांचा जे अव्यक्त शरीर आहे म्हणजे ज्याला ब्रह्मदेवांचा सूक्ष्म देह म्हणतो त्याच्यामध्ये ही सर्व भूतमात्रांची संपूर्ण सूक्ष्म देह आहेत त्यांच्यामध्ये विलीन होतात. आणि कल्पाच्या आरंभी म्हणजे पुन्हा नवीन सृष्टी जेव्हा उत्पन्न होते तेव्हा कल्पाच्या आरंभी ह्या पूर्ण संपूर्ण भूतमात्रांना भगवंतच ब्रह्मदेवाकरवी उत्पन्न करतात. म्हणून हे जे आहे सर्व या भूतमात्रांच्या उत्पत्तीला आणि त्यांच्या उत्पत्ती आणि विनाशाला कारणीभूत कोण आहेत? तर प्रत्यक्ष भगवंतच आहेत असं या श्लोकातून भगवंतांनी सांगितलेले. आता तेच आणखी थोडंसं दुसऱ्या प्रकारे भगवंत 8व्या श्लोकामध्ये सांगतील की प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृत्स्नं वशं प्रकृतेर्वशात्. आपल्या मायेचा अंगीकार करून प्रकृतीच्या ताब्यात असल्यामुळे पराधीन झालेल्या या सर्व भूत समुदायाला मी वारंवार त्यांच्या कर्मानुसार उत्पन्न करतो. आता भगवंत सांगत आहेत की काय? आपल्या मायेच्या अंकित करून म्हणजे माया ही कुणाच्या अंकित आहे? भगवंताच्या अंकित आहे. मायाचं स्वरूप काय? त्रिगुण स्वरूप असं मायेचं स्वरूप आहे. म्हणजे सत्व रज तम या 3 गुणापासून जी माया बनलेली आहे आणि त्या 3 गुणापासून पुढे हे पंचमहाभूती बनलेले आहेत आणि पंचमहाभूतापासून संपूर्ण ब्रह्मांडातील सर्वांची शरीरे बनलेली आहेत आणि सर्व शरीरामध्ये असलेले मन बुद्धी चित्त अहंकार जे आहेत ते मायेच्या सत्व त्यांचा जो अंश आहे किंवा ज्याला आपण याचा अंश म्हणू शुद्ध मायेचा अंश त्याच्यापासून जे आहे ते काय बनलेले? सगळ्यांची अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार बनलेले. मग अशा प्रकारे ह्या संपूर्ण भूत समुदायाला कोण उत्पन्न करतं? प्रत्यक्ष भगवंतच उत्पन्न करतात. आणि ते कसे उत्पन्न करतात? तर ते ज्यांच्या त्यांच्या कर्मानुसार म्हणजे त्यांचं जन्म जे आहे त्यांना देतात. असं कोण इथं या श्लोकामध्ये भगवंतांनी प्रत्यक्षपणे अर्जुनाला सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्या सर्वांचं कर्माला कारणीभूत काय आहे? तर कर्म हे जे आहे ते सर्वांच्या जन्माला कारणीभूत आहे. ज्यांचे जसे कर्म त्याप्रमाणे त्यांना योनी प्राप्त होतात. आपण विषय पाहिला की या 3 प्रकारच्या योनी जी आहेत आद्य योनी, मध्य योनी आणि उच्च योनी अशी 3 योनी आहेत. तर हे जे प्रत्येक योनीची प्राप्ती कशी होते? तर ज्यांचं जसं कर्म आहेत त्याप्रमाणे त्यांना त्या योनीमध्ये ते भूत समुदाय जन्म घेतात. आणि त्यांना कोण उत्पन्न करतो? माया त्यांना उत्पन्न करते. परंतु कुणाच्या अध्यक्षतेखाली? भगवंताच्या.
या श्लोकामध्ये हेच सांगितलेलं आहे. तेच आणखी थोडं पुढच्या प्रकारे भगवंत या पुढच्या श्लोकात सांगत आहेत की न च माम तानि कर्माणि निबधन्ति धनञ्जया उदासीन वदासीनमसक्तम् तेषु कर्मसु. हे अर्जुना, त्या कर्मात आसक्ती नसलेल्या व उदासीनाप्रमाणे असलेल्या मज परमात्म्याला ती कर्मे बंधनकारक होत नाहीत. मग आता भगवंत सांगू लागलेत की ते स्वतः भगवंत हे कर्म करू लागलेत. आपल्याला सांगू लागलेत की आपल्या कर्मानुसार जे आहे ते आपल्याला सर्व मनुष्य समुदायाला कर्मानुसार पुढील देहाची प्राप्ती होते. मग आता आपल्याला शंका उत्पन्न होऊ शकते. अर्जुनाच्या मनामध्ये शंका आली असेल त्यावेळेला, म्हणून भगवंत या श्लोकामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. मग ज्याप्रमाणे मनुष्याला आपापल्या कर्माप्रमाणे जर जन्म प्राप्त होत असतील तर मग भगवंतालाही त्याचप्रमाणे प्राप्त होत असेल. तर भगवंत स्वतःच सांगत आहेत की हे अर्जुना, माझं मात्र सर्व कर्मामध्ये माझी आसक्ती नाही आहे. आसक्ती नसल्यामुळं मी पूर्णपणे फक्त उदासीन होऊन आणि माझं कर्तव्य भावनेने मी कर्म करतो. म्हणून मी तुमच्यासारखा जन्म जे आहे जन्म आणि मरण या चक्र परंपरेला जन्म मरण चक्र परंपरेला प्राप्त होत नाहीत आणि मला कोणतेही कर्मही बंधनकारक घडत नाहीत आणि ते बंधन मला निर्माण करू शकत नाहीत. कारण काय, तर ते कर्म जे आहे ते फक्त मी या सृष्टीच्या कल्याणाकरिता करीत राहतो. म्हणून मला ती कर्म बंधन करतच नाहीत. उलट त्या कर्मामुळं माझा जे आहे ते माझ्या भक्तांचा उद्धार होतो आणि दुसऱ्या अधर्मी लोकांचा मी अवतार घेऊन तिथं नष्ट करतो. हे आपल्याला 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितले. आता भगवंतांच्या अध्यक्षतेखाली मायादेवी ही कशी सर्व ब्रह्मांडाची निर्मिती करते हे या पुढील श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत. Time for music. मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम् हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते. हे अर्जुना, माझ्या अध्यक्षतेखालीच प्रकृती चराचरासह सर्व जग निर्माण करते. याच कारणाने हे संसार चक्र फिरत आहे. हे पहा, आता काय भगवंत सांगू लागलेत. काय अध्यक्ष कोण आहेत? भगवंतच स्वतः. तर भगवंताच्या अध्यक्षतेखाली निर्माण कोण करू लागले भूतमात्रांचं ह्या संपूर्ण ब्रह्मांडाचं? तर प्रकृती ही करते. प्रकृती म्हणजे काय? माया प्रकृती, जी 3 गुणापासून बनलेली आहे. तीच काय करू लागलेली आहे? ह्या संपूर्ण ब्रह्मांडाचं उत्पन्न पण करते आणि नाश पण करते. मग कुणाच्या अध्यक्षतेखाली? तर प्रत्यक्ष भगवंतांच्या. म्हणजे प्रत्यक्ष भगवंत काय करत नाहीत, परंतु भगवंतांच्या अस्तित्वाशिवाय हे जगताची उत्पत्ती होत पण नाही आणि भगवंताचा अंश असल्याशिवाय कोणत्या जीवमात्रामध्ये किंवा प्राणीमात्रामध्ये ज्याला आपण प्राण आहे जीव आहे असं म्हणतो ते भगवंताच्या अस्तित्वाशिवाय निर्माण पण होत नाही. म्हणून प्रत्येक भूतमात्रामध्ये हे भगवंतांचं अधिष्ठान किंवा अध्यक्षस्थान आहेच. मग प्रत्येक भूतमात्रामध्ये ते जीवात्मा नावानं आहे आणि या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जे आहे ते परमात्मा नावानं आहे. तर अखेर हे भगवंताच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण जग जे निर्माण करणारे आहे ती प्रकृती माता किंवा माया प्रकृतीच आहे. आणि अशा प्रकारे माया प्रकृती काय करते? प्रत्येक भूतमात्राला प्राणीमात्राला आपापल्या कर्मानुसार या संसार चक्रामध्ये जन्म मरण देऊन त्यांना फिरवीत राहते. कशानुसार? आपापल्या जन्मकर्म जे आहेत जन्मामध्ये कर्म केलेले कारण त्या मनुष्य शरीरामध्ये त्यानुसार फिरवत राहते. आता यापुढे भगवंत म्हणत आहेत की अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्. माझ्या परमभावाला न जाणणारे मूर्ख लोक मनुष्य शरीर धारण करणाऱ्या मला सर्व भूतांच्या महान ईश्वराला तुच्छ समजतात. अर्थात आपल्या योगमायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्य रूपात वावरणाऱ्या मला परमेश्वराला सामान्य मनुष्य समजतात. आता ह्या श्लोकात भगवंत सांगू लागले आहेत की
भगवंतांचं जे परमभाव स्वरूप आहे, म्हणजे भगवंताचं जे भगवत स्वरूप आहे, जे की योगमायेनं लपून ठेवलेलं आहे. योगमायेनं कोणाला लपून ठेवलेलं आहे? तर योगमायेनं त्यांचं खरं जे स्वरूप आहे ते आपल्याला सर्व मनुष्य मात्रापासून लपून ठेवलेलं आहे, जे की योगमायानं म्हणजे कसं आपल्याला योगमायेपासूनच या संपूर्ण आपल्या मनुष्य शरीरांची उत्पत्ती झालेली आहे. मग मायेचा पडदा जो आहे तो आपल्या डोळ्यावर असल्यामुळं, पंचमहाभूतांचं अस्तित्व या शरीरामध्ये असल्यामुळं, त्या पंचमहाभूताच्या शरीरामुळं भगवंतांचं मनुष्य रूपामध्ये दर्शन घेऊन सुद्धा आपण त्या मनुष्य शरीरातच भगवंत आहेत असे समजून ते फक्त मनुष्यच आहेत असं आपण तिथे काय करतो, भावना करतो. खरं पाहायला असता तिथं जे आहेत भगवंतांना जे जाणणारे आहेत मनुष्य शरीरामध्ये असताना ते भक्तच आहेत. जे भक्त आहेत ते भगवंताला मनुष्य शरीरात असतानाच जाणतात. परंतु जे आपल्यासारखे मूढ लोक आहेत ते मात्र भगवंत जेव्हा अवतार घेऊन याच्यामध्ये मनुष्य देहामध्ये उत्पन्न झाल्यासारखे दिसतात तेव्हा मात्र आपण त्यांना ओळखू शकत नाही. म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे? मूढ मनुष्य असं भगवंतांनी या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. मग जे भगवंतांच्या खऱ्या स्वरूपाला जाणतात ते मात्र त्यांच्या अवतार शरीरालाही जाणतात. म्हणजे भगवंत या श्लोकामध्ये थोडक्यात काय सांगू लागले? भगवंतांचं जे अवतार शरीर आहे ते अवतार शरीर आपल्या मनुष्य शरीरासारखं दिसत असलं तरी ते खरं पाहायला असता मनुष्य शरीर नाहीच आहे. म्हणजे त्यांचं जे शरीर आहे आपल्यासारखं पंचमहाभूतिक शरीरासारखं शरीर नाही, तर ते शरीर जे आहे ते शुद्ध चैतन्य घनच आहे असं या श्लोकातून भगवंतांचं सांगणं आहे. आता या पुढील श्लोकात भगवंत म्हणत आहेत की मोघाशा मोघकर्माणु मोघज्ञाना विचेतसः राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः. ज्यांची आशा व्यर्थ, कर्मे निरर्थक आणि ज्ञान फुकट अक्षय विक्षिप्त चित्त असलेले अज्ञानी लोक राक्षसी, असुरी आणि मोहिनी प्रकृतीचाच आश्रय करून राहतात. आता पहा, जे आपण जे आहे अनेक प्रकारचे आपण सर्व मनुष्य लोकांची कामना जी आहे त्या वेगवेगळ्या प्रकारची राहते. आपण अहंता, ममता आणि अनेक कामना, इच्छा याच्यामध्ये आपण अडकलेले असतो. म्हणून ते अडकले असल्यामुळं आपलं काय होतं, अनेक प्रकारची कर्मे ही फक्त निरर्थकच होतात. म्हणजे निरर्थक कशा अर्थाने की भगवंत प्राप्तीच्या दृष्टिकोनातून ते कर्मे निरर्थक आहेत. ज्या कर्मातून, ज्या ज्ञानातून भगवंताची प्राप्ती होत नाही किंवा भगवंताचं ज्ञान होत नाही त्या सर्व कर्माला आणि ज्ञानाला भगवंत हे निरर्थक म्हणतात. म्हणजे फक्त तेच ज्ञान, खरं ज्ञान जे की भगवंताच्या स्वरूपाचं किंवा त्यांच्या तत्त्वाचं ज्ञान करून देतं ते खरं ज्ञान. त्याला सोडून दुसरं जे ज्ञान आहे ते निरर्थक आहे. आणि जे भगवंताच्या प्राप्तीसाठी केलं जाणारं कर्म नाही ते कर्म हे निरर्थक आहे. मग भगवंताच्या प्राप्तीसाठी केलं जाणारं कर्म कोणतं? तर कर्मयोगाच्या साहाय्याने कर्म करणं हे म्हणजे भगवंतासाठी कर्म करणं होत. म्हणजे ते कर्मे निरर्थक होत नाहीत. कर्मयोगाच्या साहाय्याने म्हणजे कसे? जसं की कर्तव्य कर्म भावनेने फक्त कर्म करत राहणं हे आपलं काम आहे. परंतु त्या कर्मामध्ये, त्या कर्मापासून मिळणारे जे कर्मफल आहेत त्याची इच्छा ठेवणं आपलं कर्तव्य नाही. आणि जे काही कर्मफल आपल्याला प्राप्त होतात ते सर्व कर्मफलं जी आहेत ते फक्त आणि फक्त आपण उदासीनतेप्रमाणे ते भोगायचं आणि त्याच्यापासून दुःखही प्राप्त होऊ द्यायचं नाही आणि सुख पण प्राप्त होऊ द्यायचं नाही. असं ते कर्म आहेत असं सांगायचं जे भगवंत या श्लोकामध्ये सांगू लागले. असे जर कर्म असतील तर ते कर्म जे आहेत ते काहीतरी म्हणजे कर्तव्य कर्म आहेत किंवा ते जे व्यर्थ नाहीत, निरर्थक नाहीत. परंतु याच्याशिवाय जे बाकीचे जे कर्म आहेत ते सर्व निरर्थकच आहेत असं भगवंतांचं सांगणं आहे. या पुढील श्लोकात भगवंत सांगतात की महात्मानस्तु मां पार्थ दैवी प्रकृतिम् आश्रिताः भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. परंतु हे कुंतीपुत्रा, दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले महात्मे मला सर्व भूताचे सनातन कारण आणि अविनाशी अक्षर स्वरूप जाणून अनन्य चित्ताने युक्त होऊन निरंतर बसतात. आता इथं सांगू लागलेत भगवान
की भगवंतांना जाणणं का बरं शक्य नाही. तर हे 2 प्रकारची संपत्ती आहे. भगवद्गीतेमध्येच आहे, 17व्या अध्यायामध्ये त्याचा उल्लेख येईल. तर 2 प्रकारची संपत्ती धारण करणारे मनुष्य आहेत. एक आहे दैविक संपत्ती धारण करणारे आणि दुसरं आहे आसुरिक संपत्ती धारण करणारे. तर जे दैविक संपत्ती धारण करून या पृथ्वीतलावर जन्म घेतलेले मनुष्य आहेत ते मात्र भगवंताला जाणू शकतात आणि ते भगवंताला जाणून घेण्याचा जे आहे ते त्यांच्या ठिकाणी योग्यता प्राप्त करतात. मग अशी योग्यता जी आहे ती भगवंताला प्राप्त करून घेण्याची ज्यांच्याकडे आहे त्याला दैविक संपत्तीचा मनुष्य अख्खं भगवंत म्हटलेले. मग अख्खा दैविक संपत्तीचा मनुष्य असेल तर तो काय करतो, तो भगवंताला जे आहे संपूर्ण या ब्रह्मांडाचं कारण अख्खं जाणून त्यानंतर भगवंतच हे सर्व या ब्रह्मांडाचे मूळ स्वरूप आहेत, अक्षर स्वरूप आहेत आणि संपूर्ण भूतमात्रांचे मुख्य आदियज्ञ किंवा जीवात्मा आहेत हे जाणतो आणि त्या भगवंतांचं भजन करतो. मग ही म्हणजे जी आहे हे थोडक्यात आपण त्याला म्हणू की दैवी प्रकृती जी आहे त्या दैवी प्रकृतीमुळंच मनुष्याला हे शक्य होतं. आणि ज्या मनुष्याजवळ हे दैवी प्रकृतीचे जे काही लक्षणं आहेत ते नाहीत, ते मात्र आसुरी संपत्तीचे मनुष्य आहेत असं तुम्ही समजा, असं भगवंतांचं म्हणणं आहे. आता यापुढील श्लोकामध्ये भगवंत त्यांचं सतत कीर्तन करण्याविषयी किंवा त्यांचं भजन करण्याविषयी किंवा त्यांचं नामस्मरण करण्याविषयी सांगत आहेत, ते आपण पाहूया. Time for music. सततं कीर्तयन्तु मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. ते दृढनिश्चयी भक्त निरंतर माझ्या नामाचे व गुणांचे कीर्तन करीत माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतात. तसेच वारंवार मला प्रणाम करीत नेहमी माझ्या ध्यानात मग्न होऊन अनन्य प्रेमाने माझी उपासना करतात. आता भगवान श्रीकृष्ण या श्लोकात सांगू लागलेत की जे माझ्या नामाचं आणि गुणाचं कीर्तन करतात. आता नामाचं कीर्तन म्हणजे काय, नामसंकीर्तन किंवा भगवंताचं नाम जप करणं. जे आपण ओम नमः शिवायचं जप करू लागलो ते भगवंताच्या नामांचं कीर्तनच त्याला म्हणायचं. आता दुसरं गुणांचं कीर्तन वगैरे जे भजन कीर्तन होतं त्याला संकीर्तन म्हणतात. तर अशा प्रकारे जे भगवंतांचं ध्यान करतात किंवा भगवंतांचं अशा प्रकारे श्रवण करतात, मनन करतात, निधिध्यासन करतात किंवा जप करतात किंवा कीर्तन करतात, हे अशा प्रकारे केल्यानं काय होतं, भगवंताची प्राप्ती या मार्गानं होतं असं भगवान सांगत आहेत. मग असं केल्यानं काय होतं, ते अशा प्रकारे प्रत्येक वेळेला आपण भगवंताला जणू प्रणामच करतो. म्हणजे हे ज्ञान घेऊन पण आपण भगवंताला प्रणाम करू लागलो, भगवंताला तत्वता जाणू लागलो, तत्वता जाणून त्यांचं भगवंताचं स्वरूप जाणतो, त्यानंतर ह्या मायेचं स्वरूप जाणतो, संपूर्ण भूतमात्रांचं स्वरूप जाणतो आणि शेवटी त्याच्यामुळे जे शिल्लक राहिलेलं आहे ते भगवंताचं स्वरूप खुदा आपण जाणतो. मग त्याच्यामुळं काय होतं, त्याच्यामुळे शेवटी त्याच भगवंताची प्राप्ती जे सतत भगवंताचं नाम किंवा गुणाचं कीर्तन करतात त्यांना होतं असं या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. यापुढील श्लोकात भगवंत सांगतात की ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यज्जन्तु मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम्. दुसरे काही ज्ञानयोगी मग निर्गुण निराकार ब्रह्माची ज्ञानयज्ञानी अभेदभावाने पूजा करीत ही माझी उपासना करतात आणि दुसरे काही अनेक रूपाने असलेल्या मग विराट स्वरूप परमेश्वराची नाना प्रकारे उपासना करतात. आता या श्लोकामध्ये भगवंताने जे आहेत ते परत योग मार्गाचा उपदेश केलेला आहे. एक केलेला आहे पहिला ज्ञानयोग मार्गांचा. ज्ञानयोग मार्गांचा उपदेश म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, ज्ञानयोग. ज्ञानयोग म्हणजे काय आहे की जो भक्त ज्ञानांच्या सहाय्याने, म्हणजे हे ज्ञान जे आहे कोणतं ज्ञान, हे ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान, याच्याद्वारे काय समजून घेतो की हे सर्व ब्रह्मांडामध्ये जे सगळ्यांची शरीरं आहेत ते गुणापासून बनलेले आहेत. म्हणून गुणापासून बनलेलं असल्यामुळं जे सर्व भूतमात्रे आपण मनुष्य कर्म करतो ते कर्म करत असताना त्या गुणाच्या प्राधान्याने आपण कर्म करतो. म्हणजे कधी सत्वगुणांच्या प्राधान्यानं कर्म करतो, कधी रजोगुणांच्या प्राधान्यानं करतो आणि कधी तमोगुणाच्या प्राधान्यानं करतो.
मग ते कर्म करणारा हे कोण आहे तर ते गुणच आहेत. आखी ज्यांची दृष्टी असते त्यांना ते ज्ञानयोगी अखं भगवंत म्हणतात. मग असे ज्ञानयोगी जे भक्त आहेत ते कुणाची पूजा करतात तर ते निर्गुण निराकार परब्रह्म परमात्म्याची पूजा करतात किंवा त्यांचं ध्यान करतात किंवा त्यांची प्राप्ती करतात. आणि जे भक्तियोगी भक्त आहेत ते कुणाची प्राप्ती करतात तर ते भक्त प्रत्यक्ष भगवंतांची, मग भगवान शिवाची, भगवान विष्णूची, भगवान श्रीकृष्णांची किंवा श्रीरामांची ते दावा करतात आणि त्यांचीच पूजा करतात आणि त्यांनाच प्राप्त होतात. आणि जे कर्मयोगी भक्त आहेत ते निर्गुण निराकार भगवंताची किंवा सगुण निराकार भगवंतांची भक्ती करतात आणि त्यांनाच ते प्राप्त होतात. अशा प्रकारे वेगवेगळे ज्ञानयोगी, कर्मयोगी, भक्तियोगी, ध्यानयोगी असे वेगवेगळे भक्त वेगवेगळ्या प्रकारे उपासना करून मलाच एकट्यालाच प्राप्त होतात असं या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेले. म्हणजे प्रत्येकांचे फक्त मार्ग वेगवेगळे, परंतु प्राप्त होणारे जे भगवंत आहेत ते मात्र एकच आहेत. म्हणून आता हेच दुसऱ्या पद्धतीने भगवंत सांगत आहेत. क्रतुरहं यज्ञः स्वदाहमहमौषधम् मंत्रोऽहं हमेवाज्यमहमग्निरहं भूतम्. भगवंत म्हणतात की श्रोतयज्ञ मी आहे, स्मार्तयज्ञ मी आहे, पितृयज्ञ मी आहे, वनस्पती अन्न व औषध मी आहे, मंत्र मी आहे, तूप मी आहे, अग्नी मी आहे आणि हवनाची क्रियाही मी आहे. आता या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे जेव्हा यज्ञ करत असतो त्या यज्ञ करत असताना यज्ञामध्ये जे आहे आहुती द्यायचं असतं आपल्याला. आहुती कशाचं देतो आपण? प्रथमतः तुपाची आहुती. तूप जे आहे ते कुणाला म्हणजे या अग्निकुंडामध्ये टाकलं जातं आणि दुसरे हवन द्रव्य टाकले जातात. तर ते कोण ग्रहण करतं? अग्नी ग्रहण करतं. आणि अग्नी म्हणजे कोण आहे? अग्नी हे प्रत्यक्ष भगवंतांचं मुख आहे. म्हणून आपण भगवंताच्या मुखातून भगवंतालाच यज्ञ करून जे आहे ते हवन द्रव्य त्याच्यानंतर तूप हे कुणाला देत असतो? भगवंतालाच देत असतो. त्याच्यानंतर श्रोतयज्ञ काय आहे? श्रोतयज्ञ म्हणजे आपण हे जे ऐकून श्रवण करून जे वेगवेगळं अध्यात्म ज्ञान आहे, हे भगवद्गीतेचं ज्ञान आहे, वेदनशास्त्राचं आहे, वेदांचं आहे, हे आपण ऐकणं म्हणजे त्याला काय म्हणलेलं आहे? श्रोतयज्ञ म्हणले. त्याच्यानंतर स्मार्तयज्ञ काय आहे? स्मार्तयज्ञ म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र जप जे आपण करत आहोत त्याला स्मार्तयज्ञ म्हणलेले. त्याच्यानंतर पितृयज्ञ काय सांगितलेले? जे आपले वडीलधारी किंवा गुरु यांनी सांगितलेले जे मार्ग आहे त्या मार्गाप्रमाणे आपण आचरण करणं हे म्हणजे पितृयज्ञ आहे. तसंच या सर्व ब्रह्मांडामध्ये असलेलं संपूर्ण जे काही अन्न, औषधं, त्याच्यानंतर वनस्पती हे जे आहेत ते सर्व मीच आहे असं भगवंतांचं सांगणं आहे. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यं पवित्रमोंकार ऋक्सामयजुरेव च. या जगाला धारण करणारा व कर्मफल देणारा आई वडील आजोबा जाणण्याजोगा पवित्र ओंकार तसेच ऋग्वेद सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे. आता या श्लोकात भगवंतांनी काय सांगितलेलं आहे तर या पूर्ण जगाला धारण करणारं कोण? मीच आहे, स्वतः भगवंत बनवते. त्याच्यानंतर कर्मफल देणारा म्हणजे ज्यांच्या त्यांच्या कर्मानुसार कर्मफल देणारा हे मीच आहे. म्हणजे माझ्याच आदेशाने प्रकृती हे प्रदान करते हे अगोदरच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं. म्हणजे सर्व जगताला धारण करणारं कोणामार्फत? प्रकृतीमार्फत. हे कोण आहे? स्वतः भगवंतच आहे. त्याच्यानंतर सर्व भूतमात्राला कर्मफल देणारे कोणामार्फत? प्रकृतीमार्फत. हे कोण आहेत? स्वतः भगवंतच आहेत. आणि पूर्ण सगळ्यांचे आईवडील म्हणजे पूर्ण जर आपण आपल्या याचं वंशाचं जे आहे आपले वडील, आईवडील, आईवडिलाचे आईवडील, आईवडिलाचे आईवडील कोण आहेत असं जर पाहत गेलो तर शेवटी जे आईवडील येतात ते भगवंतच येतात. म्हणून सांगितलेलं आहे की मी सर्वांचा आईवडीलही आहे आणि सगळ्यांचा आजोबा आजी पण आहे आणि सगळ्यांना जाणण्याजोगा ही मीच आहे. त्याच्यानंतर ओम, ओम जे उच्चार करतो आपण त्याला ओंकार म्हणतात. तर हे ओंकारसुद्धा मीच आहे असं भगवंतांनी या श्लोकात सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जे 4 वेद आहेत ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद ते सुद्धा मीच आहे असं भगवंताचं या श्लोकामध्ये सांगणं आहे. म्हणजे संपूर्ण वेद मीच आहे, त्याच्यानंतर ओंकारही मीच आहे, आईवडील आजोबा हे सुद्धा मीच आहे आणि संपूर्ण ब्रह्मांडाला धारण करणारं
आणि कर्मफल देणारं सुद्धा मीच आहे, असं या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. आता यापुढील श्लोकामध्ये भगवंत सांगतात की Time. गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत प्रभवः प्रलयः स्थानं निधानं बीजमव्ययम्. प्राप्त होण्याजोगे परमधाम, भरणपोषण करणारा, सर्वांचं स्वामी, शुभाशुभ पाहणारा, सर्वांचे निवासस्थान, शरण जाण्याजोगा, प्रत्युपकाराची इच्छा न करता हित करणारा, सर्वांच्या उत्पत्ती प्रलयाचे कारण, स्थितीला आधार, निदान आणि अविनाशी कारणही मीच आहे. आता भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत की या संपूर्ण जगताचं परमधाम म्हणजे काय, तर सर्वश्रेष्ठ अख्खं धाम जे आहे ते मीच आहे. म्हणजे पृथ्वीपेक्षा उच्च काय आहे, तर स्वर्गलोक आहे. स्वर्गलोकापेक्षा उच्च काय आहे, सूर्यलोक आहे. म्हणजे भगवान सूर्यांचं जे लोक आहे ते त्या स्वर्गलोकापेक्षाही उच्च आहे. आणि ह्या सूर्यलोकापेक्षा उच्च कोणतं आहे, ब्रह्मलोक आहे. म्हणजे ब्रह्मदेवांचं लोक हे जे आहे ते या सर्व याच्यामध्ये फळ देण्यामध्ये उत्तम आहे. आणि त्याच्यानंतर सर्वात उच्च स्थान जे आहे ते म्हणजे कोणतं धाम आहे, तर ते आहे प्रत्यक्ष ब्रह्मांचं. नाही रोज येतं रोज हां हे होतं. मग हे सर्वांचं उच्च स्थान म्हणजे परमधाम कोणतं आहे, तर भगवंतांचं, ज्याला आपण कैलास लोक म्हणू, ज्याला आपण गौलोक म्हणू, किंवा वैकुंठ लोक म्हणू, किंवा भगवंताचं निर्गुण निराकार स्वरूप म्हणू, हे जे आहे भगवंतांचं सर्वोच्च धाम किंवा त्यालाच म्हटलेलं आहे परमधाम. मग त्या परमधामामध्ये राहून, म्हणजे परमधाम म्हणजे काय, तर जिथं भगवंत स्वतः राहतात ते स्थान म्हणजेच भगवंताचं परमधाम. मग भगवंत राहत नाहीत असं कोणतं स्थान नाहीच, म्हणून सर्वच हे भगवंताचं परमधामच आहे. परंतु निर्गुण निराकार रूपानं ते सर्वांचं परमधामच आहे. आता त्याच्या पुढे भगवंत म्हणतात की सर्वांचं भरणपोषण करणाराही मीच आहे. म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाचं भरणपोषण करणारं हे कोण आहेत, भगवंतच आहेत. मायेद्वारा करतात किंवा पंचमहाभूताद्वारे करतात, परंतु कोण आहेत ते भगवंतच आहेत. तसंच कोण आहेत ते सगळ्यांचे स्वामी आहेत. म्हणजे सगळ्यांचं नियंता जे आहेत ते स्वतः भगवंतच आहेत. त्याच्यानंतर शुभ आणि अशुभ पाहणारे हे सुद्धा कोण आहेत, भगवंतच आहेत. अशा प्रकारे सर्वांचं जे आधार आणि निदान म्हणजे काय, जिथं मृत्यू पावल्यानंतर प्रलय काळामध्ये जिथं जातात त्याला निदान असं म्हटलेलं आहे. आणि आधार म्हणजे इथे शरीर रूपाने राहत असताना जिवंत राहण्यासाठी जे काही प्रत्येकांच्या शरीरामध्ये प्राणाची आवश्यकता राहते त्याला आधार म्हणतात. मग त्या आधार कुठल्या कायानं भगवंत देतात, तर ह्या प्राणवायूद्वारे किंवा आपण जे नाकानं श्वास घेतो त्याच्याद्वारे हे भगवंत हे आपल्याला आधार देतात, जेणेकरून हे शरीर पूर्ण आपलं आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत आयुष्य हे म्हणजे शरीर राहतं पूर्ण आयुष्यापर्यंत. आता यापुढे भगवंत सांगत आहेत की तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदश्चाहमर्जुना. मीच सूर्याच्या रूपाने उष्णता देतो, मीच पाणी आकर्षण घेतो व त्याचा वर्षावही मीच करतो. हे अर्जुना, मीच अमृत आणि मृत्यू आहे आणि खतवही अखतही मीच आहे. आता भगवंत सांगू लागलेत की सूर्यांच्या रूपाने जे उष्णता देतो मी, तो मीच आहे. त्याच्यानंतर सूर्यांच्या रूपाने पाण्याचा काय करून घेतो, पहिल्यांदा ग्रहण करतो आणि पर्जन्यांच्या रूपाने म्हणजे ढगांच्या रूपाने ते पाणी परत पाण्याच्या रूपाने वर्षाव करतो, म्हणजे पाऊस पडतो. हे करणारं कोण आहे, तर मीच आहे असं या श्लोकामध्ये भगवंत सांगू लागेल. त्याच्यानंतर भगवंत सांगतात की अमृत ही मीच आहे आणि मृत्यूही मीच आहे. अमृत म्हणजे काय, जे की अजरामर राहणारं असं जे स्वरूप आहे त्याला अमृत असं म्हटलेलं आहे. अमृत मग कशाला म्हटलेलं आहे, अमृत ह्या परमतत्व ज्ञान जे आहे, ह्या भगवंताचं ज्ञान किंवा आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान जे आहे यालाच अमृत म्हटलेलं आहे. किंवा भगवंतांचं जे निर्गुण निराकार स्वरूप आहे किंवा सगुण निराकार स्वरूप आहे किंवा सगुण साकार स्वरूप जे आहे त्यालाच अमृत म्हटलेलं आहे. म्हणजे जे की कधीच मृत पावत नाही,
जे कायमस्वरूपीच या ब्रह्मांडामध्ये असतं. त्याच्यानंतर बघून इथं लावले त्या बाजूला लावायचं हां. त्याच्यानंतर बघून सांगू लागलेत की खत आणि अखत ही मीच आहे. खत अखत म्हणजे कसं की सच्चिदानंद स्वरूप. म्हणजे आता खताची व्याख्या पहा आणि अखताची काय आपल्याला म्हणजे लक्षात येण्यासारखी व्याख्या सांगतो. जे तिन्ही काळामध्ये असतं त्याला खत म्हणतात. आता तिन्ही काळामध्ये म्हणजे कसं भूतकाळामध्येही जे होतं आता वर्तमान काळातही आहे आणि पुढे भविष्य काळामध्येही राहील त्याला खत म्हणतात. आता हे 3 काळामध्ये झालं. आता त्याच्यानंतर 3 अवस्थेमध्ये जे राहतं कायमच त्याला आपण खतच म्हणतात. 3 अवस्था म्हणजे कोणत्या आपल्या जागृत अवस्था हे जे आपलं जे जागेपणा आहे हे जागृत अवस्था झाली. त्याच्यानंतर आपण अर्धवट झोपेमध्ये असतो तेव्हा आपल्याला अनेक प्रकारची स्वप्ने पडतात तर ती झाली स्वप्नावस्था. तर त्या स्वप्नावस्थेमध्येही जो राहतो तो खत. आणि त्याच्यानंतर जी गाढ झोपेमध्ये जेव्हा आपण राहतो त्याला काय म्हणतात सुषुप्ती अवस्था. तर अशा ह्या तिन्ही अवस्थामध्ये राहणारं कोण आहे तर तिन्ही अवस्थामध्ये फक्त राहणारा आपला आत्माच आहे. मग ही आत्मा कोण आहे तर ते भगवंताचा अंश आहे म्हणून याला काय म्हटलेलं आहे खत म्हटलेलं आहे. म्हणजे खताची व्याख्या काय झाली की जे तिन्ही अवस्थामध्ये आणि तिन्ही काळामध्ये राहतं त्याला खत म्हणतात. आता आखत म्हणजे काय म्हणायचं तर जे तिन्ही काळापैकी एका काळामध्ये राहतं आणि एका काळामध्ये किंवा दुसऱ्या 2 काळामध्ये राहत नाही अशा वस्तूला अखत म्हणतात. आता पहा हे शरीर जे आहे आपल्याला ह्या याच्यामध्ये आहे जागृत अवस्थेमध्ये पण स्वप्नावस्थेमध्ये राहतं का आपण पाहतो काय पाहतो कुठंतरी आपण चाललो आणि एकदमच पाय घसरून पडलो आणि आपल्याला डोक्याला मार लागलं हे केलं त्यावेळेला आपण किती जरी हात लावायचं म्हणलं आपण कुणाला आवाज दिलो तर ते आवाज देऊन कुणाला उठवू शकतो का आपण किंवा स्वतःला तरी आपल्या हाताने आपलं डोकं जिथं रक्त येऊ लागले त्याला थांबवू शकतो का स्वप्नामध्ये. म्हणजे याचा अर्थ काय झालं त्या स्वप्नामध्ये हे शरीर नाही परंतु ह्या फक्त जागृत अवस्थेमध्ये. त्याच्यानंतर गाढ निद्रेमध्ये जरी आपल्याला कोणी आवाज दिलं बाहेर काय चोरी झाली कोणी चोर येऊन गेले कुत्रं ओरडले तरी आपल्याला कळत नाही. ते का बरं कळत नाही तर आपण ते गाढ निद्रेमध्ये असतो म्हणून कळत नाही. मग त्यावेळेला हे शरीर राहतं का त्या गाढ निद्रेमध्ये तर त्यावेळेला सुद्धा हे शरीर राहत नाही. म्हणजे हे शरीर फक्त जागृत अवस्थेमध्ये राहतं. मग जे आणि हे शरीर जे आहे आता आपण जेव्हा जन्म घेतलो आता पहा जसं की आपण जन्म घेतलो ज्या वेळेला जन्म घेतलो त्यावेळेला 47 वर्षापूर्वी आपण ते होतो का त्यावेळेला लहान लेकरं होतो. एवढे लहान लहान लेकरं होऊन आपण बालक झालो बालक किशोरावस्था झाली तरुणावस्था झाली असंच पुढे नंतर वृद्धावस्था येऊन ते म्हणजे सगळ्यांच्या शरीरांचा त्याग होतो. म्हणजे ते शरीर पण कायमस्वरूपी एक आहे का एका स्वरूपात आहे का तर शरीर हे एका स्वरूपामध्ये राहत नाही. शरीर हे प्रत्येक वेळेला बदलत राहतं. लहानपणी जे शरीर आहे ते किशोरावस्थेत राहत नाही किशोरावस्थेत जे आहे ते तरुणावस्थेत राहत नाही तरुणावस्थेत जे शरीर आहे ते प्रौढावस्थेमध्ये राहत नाही आणि प्रौढावस्थेत जे आहे ते वृद्धावस्थेत राहत नाही. म्हणजे शरीर हे कायम बदलत आहे. मग कायम बदलणारं जे आहे त्याला काय म्हटलं आहे भगवंतांनी अखत म्हटलेलं आहे. म्हणजे ते जे ज्याचं अस्तित्व एक कायमस्वरूपी नाही त्याला अखत. अखत म्हणजे काय थोडक्यात खोटं किंवा त्याला दुसऱ्या शब्दात आपण मिथ्या म्हणू शकतो. मिथ्या शब्दाचा अर्थ काय तर एका काळामध्ये त्याचं अस्तित्व असतं आणि दुसऱ्या काळामध्ये त्याचं अस्तित्व राहत नाही. म्हणजे आता वर्तमान काळात आहे पण ते भूतकाळामध्ये त्याचप्रमाणे नव्हतं आणि भविष्य काळामध्येही राहत नाही. आता आपल्या शरीराचं अखे आहे की प्रत्येक सेकंदाला या शरीरामध्ये बदल होत आहे प्रत्येक सेकंदाला. म्हणून हे शरीर जे आहे ते आपलं नाही आणि आपण पण नाही असं या श्लोकातून भगवंताला सांगायचं आहे. म्हणून खत आणि अखतची व्याख्या अशा प्रकारे जे तिन्ही काळामध्ये राहतं ते खत आणि जे तिन्ही काळामध्ये राहत नाही त्याला अखत म्हणतात. अखतलाच दुसरा शब्द मिथ्या असा आपण म्हणू शकतो. आता यापुढील श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत की Time for music. त्रैविद्या मामसोमकाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थ्यन्ते ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकम् अश्नन्ति दिव्यां दविदेव भोगान्. तिन्ही वेदात सांगितलेले सकाम कर्म करणारे सोमरस पिणारे पापमुक्त लोक माझी यज्ञानी पूजा करून स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात.
ते मनुष्य आपल्या पुण्याची फळ असणाऱ्या स्वर्ग लोकाला जाऊन स्वर्गात देवाचे भोग भोगतात. आता काही जण काय करतात, फक्त स्वर्गांची इच्छा ठेवून किंवा कामना ठेवून, वेगवेगळ्या प्रकारचे कामना ठेवून आपले कर्म करतात. म्हणजे वेदामध्ये कसे कर्मकांडाचे अनेक मार्ग सांगितलेले आहेत. म्हणजे जसे की यज्ञ आहेत, जसे की आपण वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करतो ते आता महाराज लोकांकडून आपण जे यज्ञ करतो ते वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ झाले. हे सगळे यज्ञ जे आहेत ते आपल्याला या कर्मकांडामध्ये, म्हणजे वेदाचं 3 कांड आहेत, ज्ञानकांड, कर्मकांड, उपासनाकांड. तर त्या कर्मकांडामध्ये जे आहे या पूर्ण वेगवेगळ्या यज्ञांचं उल्लेख आलेला आहे आणि ते वेगवेगळ्या फळाचं वेगवेगळं फळ प्राप्त करण्यासाठी वेगवेगळं यज्ञ सांगितलेलं आहे. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करून आपण त्या वेगवेगळं फळं जे आहेत त्याची प्राप्ती करू शकतो. आणि काही जण जे आहेत या मृत्यूनंतर, म्हणजे या शरीराच्या देहपतनानंतर स्वर्गलोकाची कामना ठेवून कर्म करतात. तर त्यांना त्या कर्म केले तसे यज्ञ केले तर त्यांना स्वर्गाचं भोग ते भोगतात. परंतु जे भक्त आहेत ते मात्र अशा प्रकारे जे स्वर्गांची इच्छा न करता आपले फक्त कर्तव्य कर्म करून पुढे ते भगवंतालाच प्राप्त होऊन जातात, असं भगवंताचं या श्लोकामध्ये सांगणं आहे. ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रैधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. ते त्या विशाल स्वर्गलोकांचा उपभोग घेऊन पुण्याही संपल्यावर मृत्यूलोकात येतात. अशा रीतीने स्वर्गप्राप्तीचे साधन असणाऱ्या तिन्ही वेदात सांगितलेल्या सकाम कर्माचे अनुष्ठान करून भोगांची इच्छा करणारे पुरुष वारंवार ये जा करीत असतात. अर्थात पुण्याच्या जोरावर स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यावर परत मृत्यूलोकात येतात. आता या श्लोकात भगवंत तेच सांगत आहेत की जे सकाम कर्माची इच्छा ठेवून कर्म करत आहेत असे मनुष्य काय करतात, या मनुष्य लोकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ कर्म करून स्वर्गलोकाची कामना ठेवून स्वर्गलोकामध्ये जातात. तिथं जोपर्यंत त्यांची पुण्याई आहे तोपर्यंत तिथलं स्वर्गलोकांचं उपभोग घेतात आणि तिथलं पूर्ण पुण्याई संपल्यानंतर पुन्हा त्यांना या मनुष्य लोकात यावं लागतं. म्हणजे ज्यांचे पुण्य जे आहेत ते 51% जास्त ज्यांचे पुण्यकर्म आहेत. आता हे पुण्यकर्म ज्यांचे जास्त आहेत म्हणजे 80-90% असे आहेत तेच स्वर्गलोकांना जातात. तर असं जे आहेत त्यांचे पुण्यकर्म संपल्यानंतर ते परत या मनुष्य लोकात येतात. म्हणजे त्यांना दुसरं कोणतं अधलोक हे प्राप्त होत नाही, तर त्यांना मनुष्यलोकच होतं. परंतु ते अशा प्रकारे जे आहे पुण्यकर्म करून ते फक्त स्वर्गलोकाची प्राप्ती करून पुन्हा या पृथ्वीलोकावरच यावं लागतं. म्हणजे पुन्हा जन्ममरणचक्र परंपरा ते प्राप्त करतात. म्हणजे त्यांना ते भगवंताच्या परमधामामध्ये जात नाहीत, तर ते जन्ममरणचक्र परंपरेलाच प्राप्त होतात असं सांगू लागले. परंतु जे भक्त आहेत ते भक्त मात्र भगवंतालाच कशा प्रकारे प्राप्त होतात हे आता भगवान श्रीकृष्ण पुढील या श्लोकात सांगत आहेत. Time for music. अनन्याश्चिन्तयन्तु मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आता या श्लोकात भगवंत सांगत आहेत की जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावनेने बसतात त्या नित्य माझे चिंतन करणाऱ्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो. आता या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत की जे अनन्य प्रेमी भक्त आहेत म्हणजे जे सकाम भावनेने काही कर्म करत नाहीत, तर ते कर्म जे करतात ते निष्काम भावनेने करतात. म्हणजे निष्काम भावनेने कर्म काय म्हणून करतात, एक तर कर्तव्य कर्म भावना ठेवून कर्म करतात किंवा दुसरं कोणतं की गुणामध्येच कार्य करत आहेत, काम करत आहेत, गुणच गुणामध्ये वर्तत आहेत. अशा प्रकारे समजून जे कार्य करतात अशा त्या भक्तांचं जे योगक्षेम आहे, योगक्षेम याचा परत 2 प्रकारे अर्थ होतो. योगक्षेम म्हणजे एक तर आपल्या या प्रपंचाचं योगक्षेमसुद्धा आणि दुसरं म्हणजे या अध्यात्म मार्गामध्ये असलेलं योगक्षेम. अध्यात्म मार्गामधलं योगक्षेम म्हणजे ज्यांचा जो भक्त आहे, ज्या मार्गाचा जो भक्त आहे, जर समजा योग मार्गाचा भक्त असेल तर योग मार्गाचं, कर्मयोगाचा असेल तर कर्मयोगाचा, ज्ञानयोगाचा असेल तर ज्ञानयोगाचा.
त्या योगमार्गाची दृष्टी म्हणजे त्याची जी भक्ती आहे त्या योगमार्गी साधकांचं जर कर्मयोगामध्ये श्रद्धा असेल जास्त तर त्याचं जे आहे भक्ती आणि श्रद्धा त्याच्यामध्येच वाढवत जातात. आणि जर समजा आता ज्ञानयोगी भक्त आहे तर ते ज्ञानयोगी भक्तांचं वेदाशास्त्रांचं त्याच्यावरती जास्त प्रबळ इच्छा असते आणि त्याचा अभ्यास असतो. मग त्याप्रमाणे भगवान काय करतात तर त्या ज्ञानयोगी साधकाचं जे आहे त्याच्यामध्येच त्यांची दृढ श्रद्धा भाव त्याच्यातच ठेवतात. म्हणजे तेच परत त्याला भगवान प्रदान करतात. मग त्याला काय म्हटलेलं आहे आध्यात्मिक योगक्षेम म्हणजे. प्रपंचातील योगक्षेम म्हणजे काय तर आपल्या प्रपंचातल्या ज्या काही आपल्या भावना आहेत त्या सर्व त्याच्या पूर्ती करणं हे ते प्रपंचातलं योगक्षेम असं म्हटलेलं आहे. मग जे अनन्य भक्त आहेत त्यांचं अशा प्रकारचं दोन्हीही योगक्षेम म्हणजे प्रापंचिक आणि आध्यात्मिक दोन्हींची पूर्तता मी स्वतः करतो असं भगवान त्या श्लोकामध्ये म्हणत आहे. आता या पुढील श्लोकामध्ये भगवान सांगत आहेत की Time for music. येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम्. हे अर्जुना जे सकाम भक्त श्रद्धेने दुसऱ्या देवांची पूजा करतात तेही खरे तर माझीच पूजा करतात परंतु त्यांचे ते पूजन अज्ञानपूर्वक असते. आता भगवंत या श्लोकामध्ये काय सांगू लागलेत की आपण वेगवेगळ्या देवांची वेगवेगळ्या प्रकारे पूजा करतो. तर ते वेगवेगळ्या देवांची पूजा करणं हे जे आहे ते खरं पाहिलं असतं तर एका भगवंताचीच पूजा आहे परंतु ते आपण जाणून करत नाही. म्हणजे आपण भगवंताचीच पूजा करलो तर असं म्हणत नाही तर मी या देवाचं पूजा करत आहे त्या देवाचं पूजा करत आहे असं वेगवेगळ्या देवतांची आपण नावे घेऊन पूजा करतो. मग भगवान काय करतात तर ज्या देवतांची तुम्ही पूजा करत आहात त्या देवतेमध्येच भगवान तुमची आपली श्रद्धा जी आहे त्यांच्या ठिकाणीच दृढ करतात जेणेकरून आपण त्या देवतेचं तरी भक्ती आणि त्यांची पूजा हे आपण चांगल्या प्रकारे करावं. परंतु ते जे पूजन आहे ते अज्ञानपूर्वक आहे म्हणजे ते ह्याच्याप्रमाणे नाही ज्ञानापूर्वक नाही असं या श्लोकामध्ये भगवंतांचं सांगणं आहे. मग ज्ञानपूर्वक पूजन म्हणजे कोणतं जे भगवंताला जाणून पूजन करणं हे ज्ञानपूर्वक पूजन असं भगवंतांचं या श्लोकामध्ये सांगणं आहे. आता या पुढील श्लोकामध्ये भगवंत म्हणत आहेत की अहं हि सर्वैर्ज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्यवन्ति ते. कारण सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी ही मीच आहे पण ते मला परमेश्वराला तत्वता जाणत नाहीत म्हणून पुनर्जन्म घेतात. आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करतो. आता ह्या यज्ञांचं जे आहे खरं पाहिलं असतं भोक्ता कोण आहेत ते भगवंतच आहेत आणि त्याचे मालक स्वामी सुद्धा कोण आहेत तर भगवंतच आहेत. परंतु जे भगवंताला अशा प्रकारे तत्वता जे जाणत नाहीत तत्वता जाणणं म्हणजे काय भगवंताचं तत्व जाणणं म्हणजेच भगवंताचं ज्ञान विज्ञान तत्व जाणणं जे काही आपण दुसऱ्या अध्यापासून जाणत आहोत ते पूर्ण ज्ञान विज्ञान तत्वच आहे. भगवंताचं ज्ञान म्हणजे तत्वज्ञान आणि भगवंताचं विज्ञान तत्व भगवंताचं विज्ञान तत्व कोणतं आहे आणि ज्ञान तत्व कोणतं आहे ज्ञान तत्व किंवा तत्वज्ञान तत्व तेच की या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये भगवंत आहेत हे ज्ञान आणि ते भगवंतच प्रत्येक भूतमात्रांच्या शरीरामध्ये आहेत ते मात्र विज्ञान. मग अशा प्रकारचे जे ज्ञान आणि विज्ञान जाणतात ते मात्र पुनर्जन्माला प्राप्त होत नाहीत. आता यापुढे शेवटचा श्लोक पाहू आपण. याच्यामध्ये भगवंत म्हणत आहेत की यान्ति देवव्रता देवान् पितृन्यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्य यान्ति मध्यजीनोऽपि माम्. देवांची पूजा करणारे देवांना मिळतात पितरांची पूजा करणारे पितरांना जाऊन मिळतात भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात आणि माझी पूजा करणारे भक्त मलाच येऊन मिळतात. आता या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत की जे देवतांची पूजा करतात ते त्या देवतांना जाऊन प्राप्त होतात. जे पितरांची म्हणजे आपापल्या पूर्वीच्या पितरांची पूजा करतात ते पितर लोकाला जाऊन प्राप्त होतात. त्याच्यानंतर दुसरे काय भूतांची पूजा करणारी जी आहेत
वेगवेगळ्या प्रकारचे भूते म्हणजे जे तमोगुणी हे करणारे ते भूतांची पूजा करणारे त्या भूताला प्राप्त होतात. आणि मात्र शेवटी सांगितले की जे स्वतः भगवंतांची पूजा करणारे आहेत म्हणजे भगवंताचं तत्वज्ञान करून घेऊन किंवा भगवंतांचं भजन करून कीर्तन करून अशी जे पूजन करतात ते मात्र भगवंतांचेच ते भगवंतालाच प्राप्त होतात असं या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत. अशा प्रकारे आपण इथं या नव्या अध्यात्मिक पंचविसाव्या श्लोकापर्यंत पाहिलेलं आहे. आपण इथं थांबूया. आत्तापर्यंत जी सेवा झालेली आहे ते भगवंताच्या चरणी अर्पण करून इथंच थांबूया. ओम